देवेंद्र फडणवीस हे किंचाळणारे नेते, सतत आरडाओरडा करून बोलणे, अत्यंत बोरिंग पद्धतीने भाषण करणे, काही त्याच्यामध्ये सबस्टन्स नसलेल्या पद्धतीने आरोप सतत करत राहणे, अशा देवेंद्र फडणवीसला सुद्धा महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. एक काळ होता, पण आज त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्राच्या संस्कृती प्रधान, सुसंस्कृत आणि नम्र राजकारणाला ज्या नम्री माणसांनी ग्रहण लावलेला आहे ते आहेत देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांना साथ देणारे गुंड प्रवृत्तीचे लोक यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. सगळ्यात प्रादेशिक पक्ष म्हणून स्ट्रॉंग असलेली शिवसेना यांनी पहिले फोडली. त्यानंतर यांनी लक्ष दिलं राष्ट्रवादीकडे आणि राष्ट्रवादी यांनी फोडली. जशा जशा निवडणुका जवळ येतील आपल्याला दिसेल की अनेक राजकीय पक्ष फोडले जात आहेत. हा बीजेपीद्वारे जो घोडा बाजार झालेला आहे, शिवसेना फोडत असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला. मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून हे सांगतोय, जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले. 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं आणि त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या 2 आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी शोधावा त्यांनी. गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही, इतर ग्राहकांना, इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती, परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या 2 एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेल्या होत्या आधीपासून. त्यांच्याशी त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता, जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या. माझा प्रश्न आहे की त्या हॉटेलमधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेले? एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला? महाराष्ट्राने शोधलं पाहिजे. यांचं खरं चारित्र्य आपल्या समोर येईल. दारूच्या नशेत झिंगत असलेले नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रिपदावर बसलेले असले तर या पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही. सतत या प्रश्नांची, आपण या 2 प्रश्नांची जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या खुर्च्यांवर बसलेल्या त्या खुर्च्या हल्ल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला सांगतो, एक सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व आहे की आपण वेगवेगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या अधिकारांचं संरक्षण होईल. त्या यंत्रणा आपल्या अधिकारानुसार, हक्कानुसार काम करतील आणि दुसऱ्या यंत्रणांमध्ये ढवळाढवळ करणार नाहीत. अशा प्रकारे भारतीय संविधानाची रचना डॉक्टर आंबेडकरांनी केली. त्याचा उद्देश हाच होता की न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे, त्यांनी स्वतंत्र काम केलं पाहिजे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया स्वतंत्र आहे, त्यांनी स्वतंत्र काम केलं पाहिजे. सीबीआय ही स्वायत्त संस्था आहे, त्यांनी स्वायत्त म्हणून काम केलं पाहिजे. हे करत असताना जेव्हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आपण विचार करतो की इंडिपेंडंट लोकांनी एकत्र येऊन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये कोण इलेक्शन कमिशनर असतील त्यांची नेमणूक केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आतापर्यंतची व्यवस्था काही विशेष नव्हती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की भारताचे सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि एक इंडिपेंडंट व्यक्ती असतील. त्या तिघांनी मिळून, विरोधी पक्षनेता, या तिघांनी मिळून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची नियुक्ती करायची. इलेक्शन कमिशनर कोण असतील त्यांची. पण सरकारने कायदा बदलला आणि आता नवीन कायद्यानुसार पंतप्रधान स्वतः, एक विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधान किंवा त्यांच्या पक्षाने नेमलेला एक व्यक्ती, असे तिघं मिळून इलेक्शन कमिशनरची नेमणूक करतील असा बदल त्यांनी केला. म्हणजे 2 विरुद्ध 1 मताने इलेक्शन कमिशनर नेमले जातील. या निर्णयाला आव्हान देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयामध्ये, या कायद्याला, आणि सर्वोच्च न्यायालयाने बरोबर भूमिका घेतली. त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की भारतीय संविधानानुसार कायदे करण्याचं काम हे संसदेचं आहे. त्यांनी कायदा केलेला आहे, त्यांना कायदा करण्याचा हक्क आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू इच्छित नाही. पण इथे प्रश्न एवढाच नाहीये, इथे प्रश्न इंटेन्शनचा आहे. तुम्ही लक्षात घ्या, नरेंद्र मोदी आणि अमित शहा किंवा आताची भाजप यांच्या प्रत्येक कामाचं विश्लेषण करताना त्याचा उद्देश लक्षात घेतल्याशिवाय तुम्ही काही बोलू शकत नाही. त्यांचा उद्देश, त्याला इरादा असा आपण म्हणतो, नियत असं आपण म्हणतो, त्या नियतमध्ये खोट आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये खोट आहे, कारण की त्यांची नियत साफ नाही. आणि म्हणून आपण पाहतो की जनतेच्या न्यायालयात आता हा निर्णय आलेला आहे. इलेक्शन कमिशन कशाही पद्धतीने वागेल अशा पद्धतीचे लोक नेमून इलेक्शन कमिशन सुद्धा आपल्या ताब्यात त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून निर्णय येताना आपण पाहतो की इलेक्शन कमिशन सांगतात की हे शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ शिंदेला, शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेला, आणि तशाच पद्धतीने शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष अजितदादांना, घड्याळ अजितदादांना. आता ते घड्याळ चाललं पाहिजे, याची सेल कुठे आहे, त्याच्यामध्ये बॅटरी नाही. आणि म्हणून आता अजितदादांना सगळीकडे जाऊन विनंती करावं लागते की मला तुम्ही जर निवडून दिलं नाही तर मी निवडणुकीला उभं राहणार. भावनांना तुम्ही काही आव्हान करू नका, अशा पद्धतीने अजितदादा आता रडकुंडीला आलेले आहेत इतक्या लवकरच. कारण की बेमानीने पक्ष हिसकावून घेणे ही पद्धत जी रूढ होत आहे, ती रूढ करण्यामध्ये ज्या ज्या लोकांचा सहभाग आहे ते सगळेजण संविधानाचे दोषी आहेत असं माझं स्पष्ट मत. देवेंद्र फडणवीस हे किंचाळणारे नेते, सतत आरडाओरडा करून बोलणे, अत्यंत बोरिंग पद्धतीने भाषण करणे, काही त्याच्यामध्ये सबस्टन्स नसलेल्या पद्धतीने आरोप सतत करत राहणे, अशा देवेंद्र फडणवीसला सुद्धा महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. एक काळ होता, पण आज त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्राच्या संस्कृती प्रधान, सुसंस्कृत आणि नम्र राजकारणाला ज्या नम्री माणसांनी ग्रहण लावलेला आहे ते आहेत देवेंद्र फडणवीस.
महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांना साथ देणारे गुंड प्रवृत्तीचे लोक यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, अशी परिस्थिती आता मोठी ताकदवान पद्धतीने उभी राहिलेली आहे. नरेंद्र मोदींनी नुकतीच एक सभा घेतली यवतमाळला. त्या सभेसाठी त्यांनी खर्च केला जवळपास 13.5 कोटी रुपये. 13.5 कोटी रुपये खर्च करून जी सभा त्यांनी घेतली त्याची नंतर माहिती काढली असता असं समजते की साधारणतः 50 कोटी रुपयाचा खर्च आलेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने समजून घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा का होते. कारण जनतेचा पैसा जनतेसाठीच खर्च करायचा, एका पैशालाही हात लावायचा नाही, याच्याबद्दल कटाक्ष शिवाजी महाराजांचा. आणि आज जे शिवाजी महाराजांचं नाव घेणारे फुटकळ अशा स्वरूपाचे लोक आलेले आहेत, जे जनतेचा पैसा आपल्या राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी केवळ वापरतात, त्यांना आपण आता विरोध केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना सांगितलं की राजकीय पक्षांच्या माध्यमातून लोकशाही चालेल. अप्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग आपण केलेला आहे, इनडायरेक्ट डेमोक्रेसीचा, की हे लोक आपले प्रतिनिधी म्हणून तिथे बसतील आणि जनताच राजा राहील. कारण की भारतीय संविधान लोकांनी लोकांप्रती लिहून लोकांनाच अर्पण केलेलं आहे आणि म्हणून लोकच महत्वाचे आहे, हे नेते महत्वाचे नाही. संविधानामध्ये अपेक्षित असलेली नम्रता आज पाहायला मिळाली इथे कैलास पाटील आणि निंबाळकर साहेबांच्या रूपात. ते इथं बसल्यात म्हणून मी त्यांची तारीफ करत नाही. एकदा मी मंत्रालयातून येत होतो आणि मला वाटते निंबाळकर साहेब आणि कैलास पाटील साहेब होते. मला रेल्वे स्टेशनवर जायचं होतं आणि त्यांनी लगेच त्यांची गाडी मला दिली. त्यांना ड्रायव्हरला सांगितलं की यांना रेल्वे स्टेशनवर सोडून द्या. ते दोघं पायी चालायला पण लागले. मी त्यांना म्हटलं असं करू नका, नाही ते म्हणे तुम्ही जा, तुम्हाला सोडून येतील. हा जो मनाचा मोठेपणा आहे, साधेपणा आहे, सतत या साधेपणाचं कोणी नाटक करू शकत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून या साधेपणाला आपण मानलं पाहिजे. याच्यामध्ये जी सत्यता आहे ती आपण तपासली पाहिजे, बघितली पाहिजे. आणि मला असं वाटते की अशा मूलभूत लोकांच्या सोबत राजकारण वाढू शकते, ते प्रामाणिकपणे उभं राहू शकते आणि भारतीय संविधानाचा आदर करणारं राजकारण निर्माण होऊ शकते, ज्याच्यामध्ये आज अडथळा निर्माण झालेला आहे. आणि त्यासाठी मी मगाशी पण सांगितलं, देवेंद्र फडणवीस हा एकमेव व्यक्ती जबाबदार आहे. यवतमाळच्या सभेला जेव्हा 13.5-15 कोटी रुपये खर्च होतात आणि प्रत्यक्ष मात्र 50 कोटी खर्च होतात, तेव्हा मी जे आपल्याला सांगत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊन, की छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर त्यांनी नरेंद्र मोदींचा कडेलोट केला असता. या 50 कोटी रुपयाच्या सभेनी यवतमाळ जिल्ह्यातल्या लोकांना काय दिलं? महात्मा गांधींनी एक तलिस्मा सांगितला होता की जो समाजकारणामध्ये असेल, राजकारणामध्ये असेल, समाजासाठी काम करत असेल, त्या माणसाच्या कामाचं मूल्यांकन करताना गांधींनी सांगितलं एक तत्व वापरायचं की समाजातल्या शेवटल्या माणसाला त्या माणसाच्या कार्यक्रमांचा, कोणत्याही कामाचा काय उपयोग झाला. माझा प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्राला की नरेंद्र मोदींनी यवतमाळ या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जी सभा घेतली त्याचा यवतमाळ जिल्ह्यातल्या एका तरी माणसाला उपयोग झाला का? मुळीच झाला नाही. आणि त्यामुळे त्यांनी जो जनतेचा पैसा वाया घालवलेला आहे, ती त्यांची वाईट सवय आहे, वाईट प्रवृत्ती आहे. त्यांच्या सगळ्या सभांमध्ये तुम्ही पहा, ते केवळ भाजपचा प्रचार करण्यासाठी सभा घेतात. जनतेच्या पैशातून जनतेच्या कामांचं, विकास कामांचं उद्घाटन करा तुम्ही, त्याच्याबद्दल तुम्ही सांगा जरूर, परंतु राजकीय पक्षाचा अजेंडा ठेवून जनतेचा पैसा खर्च करून केवळ राजकीय पक्ष वाढवायचा या उद्देशाने काम करणाऱ्या लोकांची आता आपल्याला शिसारी आली पाहिजे. आपल्याला वाईट वाटलं पाहिजे की अशा लोकांना आपण निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल बोलणारे लोक हे महत्वाचे मानले पाहिजे. मी काही खूप वेगळ्या गोष्टी, महत्वाच्या गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे. बीजेपीने जो घोडा बाजार भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला विशेषतः, याला कारण आहे की 400 पार असं जरी यांची घोषणा असली तरी हे आतून घाबरलेले आहेत. यांचं सरकार आता येऊ शकणार नाही हे यांना माहीत झालेलं आहे. बिहार, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रावर यांचं लक्ष आहे. आणि ते लक्ष याच्यासाठी आहे की इथले प्रादेशिक पक्ष स्ट्रॉंग आहेत या 4 राज्यांमध्ये. आणि म्हणून काँग्रेससह प्रादेशिक पक्ष जिथे स्ट्रॉंग आहेत तिथे यांनी प्रादेशिक पक्ष फोडण्यावर जास्त भर दिलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रादेशिक पक्ष म्हणून स्ट्रॉंग असलेली शिवसेना यांनी पहिले फोडली. त्यानंतर यांनी लक्ष दिलं राष्ट्रवादीकडे आणि राष्ट्रवादी यांनी फोडली. जशा जशा निवडणुका जवळ येतील आपल्याला दिसेल की अनेक राजकीय पक्ष फोडले जात आहेत. हा बीजेपीद्वारे जो घोडा बाजार झालेला आहे, शिवसेना फोडत असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला. मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून हे सांगतोय, जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले. 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं आणि त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या 2 आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी शोधावा त्यांनी. गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही
इतर ग्राहकांना, इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती, परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेल्या होत्या आधीपासून. त्यांच्याशी त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता, जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या. माझा प्रश्न आहे की त्या हॉटेलमधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेले? एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला? महाराष्ट्राने शोधलं पाहिजे. यांचं खरं चारित्र्य आपल्या समोर येईल. दारूच्या नशेत झिंगत असलेले नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रिपदावर बसलेले असले तर या पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही. सतत या प्रश्नांची, आपण या दोन प्रश्नांची जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या खुर्च्यांवर हे बसलेल्या त्या खुर्च्या हल्ल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला सांगतो, ईडीचा वापर यांनी सातत्याने बेकार पद्धतीने केलेला, अत्यंत वाईट पद्धतीने, निर्दयी पद्धतीने ईडीचा वापर केलेला. कन्व्हिक्शन रेट आपण पहा, आम्ही तो प्रत्येक सभेमध्ये सांगत असतो 0.05% एवढाच कन्व्हिक्शन रेट ईडीच्या केसेसचा आहे. मी तर आपल्याला ईडीच्या केसेसच्या अनेक उदाहरणं देऊ शकेन, काही केसेस मी स्वतः हाताळलेल्या असल्यामुळे. सीबीआयच्या 95% केसेस या केवळ विरोधी पक्ष नेत्यांवर झालेल्या आहेत. जी यंत्रणा यांना मिळेल त्याचा दबाव निर्माण करून यांनी राजकारण जे निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते नासलेलं राजकारण. आणि त्याचे बळी महाराष्ट्रातले दोन नावं मी सांगतो, अनेक जण आहेत. अनिल देशमुख, ज्यांच्यावर 100 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला, जेलमध्ये ठेवण्यात आलं. आणि जेव्हा सिद्धच झालं नाही काही आणि कोर्टामध्ये शेवटी मुद्दा आला की काहीतरी पुरावा द्या यांच्याबद्दलचा, यांनी भ्रष्टाचार केल्याचा, तेव्हा सांगितलं की काहीतरी 1000 कोटीचाच, आपलं 1.75 कोटीचाच घोटाळा आहे, त्याची तरी माहिती द्या असं सांगितल्यावर त्याची सुद्धा माहिती देण्यात आली नाही. शेवटी अनिल देशमुखांना जामीन मिळाला. दुसरे आहेत शिवसेनेचे संजय राऊत, ज्यांच्यावर अशाच पद्धतीने केस टाकण्यात आली, त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं आणि नंतर काही दिवसांनी त्यांचा जामीन झाला, काही महिन्यांनी जामीन झाला. माझा मुद्दा हा आहे की आपण कायद्याचा इंडिपेंडन्स जो तयार केलेला आहे आणि कायद्याचं तत्व जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं, इथे अनेक वकील हजर आहेत, त्यांनी जरूर याच्याबद्दल बोलावं की जोपर्यंत एखाद्यावर गुन्हा सिद्ध होत नाही तो माणूस गुन्हेगार आहे असं आपण त्याला म्हणत नाही. पण अनिल देशमुख आणि संजय राऊत याच्यासह अनेक इतर नेते यांना जे प्री ट्रायल कन्व्हिक्शन झालेलं आहे, म्हणजे शिक्षा प्रत्यक्ष देण्यापूर्वी, गुन्हा प्रत्यक्ष सिद्ध होण्यापूर्वीच शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीने सरकारची जर भूमिका असेल तर तो कायद्याचा अत्यंत बेकार गैरवापर आहे, ते मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की जे भ्रष्टाचारी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण शिक्षा ही कायद्याच्या प्रक्रियेनुसार झाली पाहिजे. तुम्ही शिक्षा द्यायची नाही. जर आम्हाला असं कळत असेल की तेव्हाचे गृहमंत्री यांनी सांगितलं असेल की मुद्दाम अनिल देशमुखांना कसाबच्या बरॅकमध्ये ठेवा, मुद्दाम हे लाईट असे फ्लड लाईट सुरू करून ठेवा, त्यांना झोप आली नाही पाहिजे, त्यांचं डोकं दुखलं पाहिजे, त्यांचे डोळे खराब झाले पाहिजे, हा निर्दयीपणा आहे. कायद्याचा असा वापर जेव्हा होत असतो तेव्हा आपण नागरिकांनी आता उठून उभं राहिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा द्या, पण तुम्ही स्वतः शिक्षा देण्याचे अधिकार आपल्या हातात घेऊ शकत नाही. दिल्ली सारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक प्रयोग सुरू झालेला आहे. यांनी काही जणांना वचनं दिलेली आहेत, नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी, की तुम्ही आम्हाला तुमच्या राज्यातून खासदारकीच्या सीट निवडून द्या, राज्य तुम्ही सांभाळा, तुमचाच पक्ष राज्यामध्ये सांभाळा, तुम्हीच मुख्यमंत्री करा, आम्ही त्याला सगळा सपोर्ट करू, असे वचन ते देत आहेत. याच्या मागे जे षडयंत्र आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. सेपरेशन ऑफ पॉवर्स जे तत्व मगाशी मी सांगितलं आपल्याला, ते भ्रष्ट करण्याचा सातत्याने यांचा प्रयत्न सुरू आहे. तो दिल्लीमध्ये यांनी प्रयोग करून बघितलेला आहे की नायब राज्यपाल तिथले जे असतात त्यांचे अधिकार यांनी वाढवून टाकले, कारण की अरविंद केजरीवाल शिक्षण, आरोग्य, महागाई या प्रश्नावर झपाट्याने काम करायला लागले, तर यांनी नायब राज्यपालांचे अधिकार वाढवून टाकले. त्याला आव्हान देण्यात आलं आणि ते आव्हान सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतलं नाही दुर्दैवानी, आणि नायब राज्यपालांचे अधिकार हे जास्तीचे वाढीव स्वरूपात आज आपल्याला दिसतात. याचाच अर्थ तुम्ही मुख्यमंत्री कोणी व्हा, आम्ही राज्यपालांच्या किंवा नायब राज्यपालांच्या तर्फे आमचं राज्य चालू. हा जो अरेरावीचा प्रकार आहे तो लोकशाहीला मारक आहे, लोकशाहीला तसं मान्य नाही. राज्यपालांनी राजकारण करण्याचा जो प्रकार महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारी या अत्यंत उद्धट माणसाने आणलेला आहे तो आता सगळीकडे प्रचलित होत आहे. कदाचित भगतसिंग कोश्यारीला यांनी सांगूनच पाठवलं होतं की असंच उद्धट राजकारण, लोकशाही विरोधी, संविधानाचा अपमान करणारं राजकारण करायचं. शिवसेनेच्या त्या जनता न्यायालयामध्ये मी यांना काहीतरी फालतू असा शब्द वापरला तर लगेच पाळीव काही जण लोक माझ्या अंगावर आले. फालतू हा शब्द गव्हर्नर बद्दल कसा वापरला? शब्द चांगला वापरून सुद्धा मी बोलू शकतो, त्या दिवशी कदाचित उत्साहाच्या भरात मी बोललो असेल, परंतु हा माणूस त्याच लायकीचा आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा फुले बद्दल अनुद्गार काढले, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केले, आणि तरी त्याची पाठराखण करणारे जे महाराष्ट्रातलं भाजप सरकार आहे त्याच्यावर आपण आक्षेपच घ्यायचा नाही. ज्या पद्धतीने यांनी राज्यपालांचा वापर करून राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा आपल्या लक्षात आला पाहिजे, एवढंच मला जनतेसमोर मांडायचं. मोदींच्या जाहिरातीवर सातत्याने प्रचंड खर्च सरकारी तिजोरीतून होत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार साधारणतः 3000 कोटी रुपये नरेंद्र मोदींनी स्वतःच्या जाहिरातींवर केलेले आहेत. एक मुलगा विचारत होता पेट्रोल पंपावर, हे या काकांचा फोटो का आहे?
तर त्याचे वडील त्याला सांगायला लागले की हा तोच माणूस आहे ज्याने पेट्रोलचे भाव खूप जास्त वाढवले. आपल्याला मोदींची प्रवृत्ती समजून घेतली पाहिजे. मोदी नावाचा माणूस ही एक प्रवृत्ती आहे, ती एक विकृती सुद्धा आहे. आणि म्हणून माणूस म्हणून याचं अनालिसिस या माणसाचं आपण केलं तर आपल्याला दिसेल की हे स्वतःवर अत्यंत खुश असलेला, स्वतःवरच प्रेम करणारा, काही धर्मांचा प्रचंड द्वेष करणारा, फुनशी स्वरूपाचा, हिंसक प्रवृत्ती डोक्यात असलेला हा माणूस आहे. आणि त्यामुळे जाहिरातीतून हे सतत पुढे येण्याचा प्रयत्न करतात, कारण की यांना झोप लागत नाही. यांना असं वाटतं की मी आज काहीतरी केलं नाही तर मला लोक विसरून जातील, माझा दबदबा कमी होऊन जाईल. ज्या ज्या राजकीय नेत्यांना असं वाटते ते खरं तर अत्यंत टुकार दर्जाचे लोक असतात. मगाशी मी खासदार साहेबांशी बोलत होतो, ते सांगत होते की किती शांतपणे ते झोपतात. महाराष्ट्रात आम्ही तर सगळीकडे सांगतोय साहेब की आपल्याला आता जसं नरेंद्र मोदी सांगतात की मी दिवस रात्र लोकांसाठी काम करतो, मी झोपतच नाही, कमीत कमी झोपतो. माझं स्पष्ट म्हणणं आहे आमच्या या मंचावरून की यानंतर निवड करताना नैसर्गिकपणे रात्री झोपणारा नेता निवडा. जो पूर्ण वेळ झोपत नाही त्याचं मानसिक संतुलन बिघडते, तो माणूस चिडचिडा होतो, तो माणूस हिंसक होतो, तो माणूस रागीट होतो, कारण का त्याची झोप झालेली नसते. नरेंद्र मोदींना पत्र लिहा सगळ्या जनतेने की तुम्ही झोपत जा, काही गरज नाही एवढं काम करण्याची. आणि जे काही काम केलंय ते आम्ही पाहिलेलं आहे 10 वर्षात. तुम्ही चुकीचंच काम करता कारण की तुम्ही झोपले नाही. आता आपल्याला ते झोपत आहेत. लोकशाहीला झोपत असलेल्या या माणसाला आता घरी पाठवा.